आरक्षणाच्या बाबतीत एका IAS अधिकाऱ्याच्या मुलाची आणि एका गरीब शेतमजुराच्या मुलाची बरोबरी करता येणार नाही असं स्पष्ट मत भारताचे सरन्यायाधीश BR गवई यांनी मांडलंय। अनुसूचित जातींमध्ये म्हणजेच SC आरक्षणातही क्रीमी लेअर अर्थात उत्पन्न मर्यादा लागू करण्याच्या आपल्या भूमिकेचा त्यांनी पुनरुच्चार केलाय। पण हा प्रश्न इतका साधा नाहीये, कारण क्रीमी लेअरची संकल्पना जिथून सुरू झाली तिथूनच विवादाची मुळे दिसून येतात। सरन्यायाधीश नेमकं काय आणि का म्हणालेत, क्रीमी लेअर संकल्पना काय आहे, त्याची पार्श्वभूमी काय, त्याचे राजकीय पटलावर काय परिणाम होऊ शकतात, पाहूयात सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी प्रियांका, आपण पाहताय न्यूज 18 लोकमत। भारत आणि 75 वर्षांमधील जिवंत भारतीय संविधान या विषयावरील एका कार्यक्रमामध्ये सरन्यायाधीश बोलत होते। सरन्यायाधीश गवई यांनी सांगितलं की इंदिरा साहनी विरुद्ध भारत सरकार खटल्यामध्ये क्रीमी लेअरची जी संकल्पना ओबीसींसाठी लागू करण्यात आली तीच संकल्पना अनुसूचित जातींसाठी म्हणजेच SC साठी लागू झाली पाहिजे। त्यांनी सांगितलं की माझ्या या मतावर मोठी टीका देखील झाली असली तरी मी आजही माझ्या भूमिकेवर ठाम आहे। 1992च्या इंदिरा साहनी या निर्णयामध्ये क्रीमी लेअर लागू झाला, पण फक्त ओबीसींसाठी। SC आणि ST साठी तो लागू करू नये असं तेव्हा सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलेलं, कारण SC-ST वर होणारा भेदभाव फक्त आर्थिक नाही तर तो सामाजिक, ऐतिहासिक आणि रचनात्मक देखील आहे। म्हणून पैसे वाढले तरी जात बदलत नाही। तर 2024 पासून काय बदललं? 2024 पासून परिस्थिती बदलायला सुरुवात झाली। सुप्रीम कोर्टाने राज्यांना परवानगी दिली की SC समुदायामध्ये उपवर्गीकरण म्हणजे सब क्लासिफिकेशन करा, ज्यांना खरंच फायदा हवा त्यांनाच प्राधान्य द्या। ही क्रीमी लेअरकडे जाणारी पहिली पायरी होती। ऑगस्ट 2024 मध्ये केंद्र सरकारने स्पष्ट सांगितलं की SC-ST वर क्रीमी लेअर लागू करणार नाही, कारण भेदभावाचा आधार आर्थिक नाही तर सामाजिक आहे। त्याच महिन्यामध्ये सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली। SC-STच्या आरक्षणामध्ये क्रीमी लेअर आणण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर उत्तर द्या आणि वाद पुन्हा उफाळला। आता जुलै 2025 मध्ये स्वतः CJI म्हणतात की क्रीमी लेअर लागू व्हायला हवा। थोडक्यात सरकार विरोधात कोर्ट आघाडीवर आणि समाज दोन भागांमध्ये विभागला गेला। सध्याची वास्तविक स्थिती, सध्याच्या घडीला परिस्थिती अगदी स्पष्ट आहे। SC-ST साठी अधिकृत क्रीमी लेअर प्रमाणपत्र नाही, ते लागू करण्याचा निर्णय अजूनही प्रलंबित आहे। पण कोर्टाच्या टिप्पणींनी हा मुद्दा पुन्हा एकदा राष्ट्रीय पातळीवर केंद्रस्थानी आणलाय। या सगळ्यांचा राजकीय अर्थ काढायचा झाल्यास सर्वात मोठा धक्का इथेच SC आणि ST हे भारतातील सर्वात मजबूत राजकीय मतदार गटांपैकी एक आहेत। बहुजन समाज पक्ष, RJD सारख्या दलित आदिवासी केंद्रित पक्षांसाठी क्रीमी लेअरचा मुद्दा म्हणजे लाल बत्ती ठरू शकतो। त्यांच्या दृष्टीने हे आरक्षण कमी करण्याचं हत्यार आहे असं ते सरळ सांगतात। SC-ST डिस्क्रिमिनेशन हा प्रश्न आर्थिक नाही आणि आर्थिक निकष घालणं म्हणजे जातीय न्यायाचं पाडकाम करणं। दुसऱ्या बाजूला अनेक तज्ञ आणि कार्यकर्ते सांगतात SC-ST मध्ये देखील एक सक्षम, पुढारलेला छोटा उच्च थर तयार झालाय। याचे राजकीय पटलावर काय परिणाम होऊ शकतात पाहूयात। SC आणि ST हे भारतातील सर्वात मजबूत राजकीय मतदार गटांपैकी एक आहेत। बहुजन समाज पक्ष, RJD सारख्या दलित आदिवासी केंद्रित पक्षांसाठी क्रीमी लेअरचा मुद्दा म्हणजे लाल बत्ती ठरू शकतो। त्यांच्या दृष्टीने हे आरक्षण कमी करण्याचं हत्यार आहे। ते सरळ सांगतात की SC-ST डिस्क्रिमिनेशन हा प्रश्न आर्थिक नाही आणि आर्थिक निकष यामध्ये घालणं म्हणजे जातीय न्यायाचं पाडकाम करण्यासारखं आहे। पण दुसऱ्या बाजूला अनेक तज्ञ सांगतात की SC-ST मध्येही एक सक्षम, पुढारलेला आणि छोटा उच्च थर तयार झालाय, जो पिढ्यानपिढ्या सगळे फायदे घेतोय। तळाच्या उपजमाती आजही मागे राहतात। म्हणूनच योग्यतेने लाभ मिळवण्यासाठी कोटा विदिन कोटा किंवा क्रीमी लेअर आवश्यक आहे। हीच गोष्ट अनेक राज्यांमध्ये SC समुदायाच्या आतच भीषण फूट तयार करते। आता न्यायपालिका विरुद्ध विधिमंडळ असा संघर्ष उघड झालाय। जेव्हा कोर्ट क्रीमी लेअरची सूचना करतं तेव्हा सरकार ती लगेचच मागे ढकलते, कारण हा प्रश्न राजकीयदृष्ट्या स्फोटक आहे। SC-ST समुदायातून असंतोष, आंदोलनं आणि गैरसमज देखील निर्माण होण्याची शक्यता आहे।
जर अदर बॅकवर्ड क्लासचा विचार केला म्हणजे ओबीसींचा विचार केला तर त्यांच्यामध्ये क्रीमी लेअर लागू करण्यात आलेली आहे। 8 लाखांच्या खाली ज्यांचं उत्पन्न आहे त्यांना ती क्रीमी लेअर लागू असते, ते सर्टिफिकेट देखील मिळतं। त्यामुळे त्यांच्याकडून देखील प्रश्न उपस्थित केले जातात की SC ST मध्ये क्रीमी लेअर का लागू करण्यात येत नाही। तर एका मोठ्या राजकीय भूकंपाचा केंद्रबिंदू क्रीमी लेअरचा हा मुद्दा ठरू शकतो। फक्त कायदेशीर किंवा सामाजिक नाही तर राजकीय भूकंप आणणारा हा मुद्दा ठरू शकतो। सरन्यायाधीश गवई यांचं वक्तव्य हे फक्त एक वक्तव्य नाही तर संपूर्ण आरक्षण धोरण, देशाचं राजकारण आणि पुढील निवडणुकांवर परिणाम करणारा आगामी संघर्षाचा ट्रिगर पॉइंट ठरू शकतो असं देखील काही तज्ञ सांगतात। आपल्याला सरन्यायाधीशांनी केलेल्या वक्तव्याबद्दल काय वाटतं? ओबीसींमध्ये जसं क्रीमी लेअर लागू करण्यात आलेलं आहे तसंच क्रीमी लेअर SC मध्ये देखील लागू करण्यात यावं का? आपलं मत कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा आणि अशाच अधिक माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत।